उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। शिंदेंच्या शिवसेनेचा एकही आमदार बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित नव्हता। दरम्यान रायगडावर असल्यामुळे बैठकीला उपस्थित नसल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलं। तसंच रायगडचं पालकमंत्रीपद मला मिळावं असं अनेकांना वाटतं असं गोगावले यांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली। या बैठकीला रायगड जिल्ह्यामधला शिवसेनेचा एकही आमदार उपस्थित नव्हता। बैठकीची आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती असं आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटले। रायगड जिल्ह्यामधल्या कुठल्याही आमदारांना बैठकीची माहिती नव्हती असं महेंद्र दळवी म्हणाले। अजित पवारांच्या बैठकीला अदिती तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली, मात्र गोगावले रायगडावर होते। भरत गोगावलेंना निमंत्रण होतं, मात्र ते बैठकीला आले नाहीत असं अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती आहे। याआधी सुद्धा रायगडचे शिवसेना आमदार आणि अजितदादांची भेट झाली नव्हती। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे। आज भिडे गुरुजींची शिवप्रतिष्ठानची धारकरी मंडळी हे रायगडावरती आज सांगता समारोप त्याचा होता। गेले 5 दिवस ते 7 तारखेपासून 11 तारखेपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये पायी चालत रायगडावरती आज त्याचा सांगता समारोप झाला आणि त्या सांगता समारोपाला मला हजर राहणं क्रमप्राप्त होतं, म्हणून मी थांबलो होतो आणि म्हणून करता मी त्या मीटिंगला जाऊ शकलो नाही। त्या आमदारांना निमंत्रित नव्हते, फक्त आम्हाला 2 मंत्र्यांनाच निमंत्रित केलं होतं, परंतु मी ह्या अडचणीमुळे जाऊ शकलो नाही। ऑलरेडी मी त्याच्यावरती बोललेलो आहे आणि रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी आम्ही विनंती केलेली आहे। ऑलरेडी मी त्याच्यावरती बोललेलो आहे आणि रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी आम्ही विनंती केलेली आहे। आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल। काय वाटतं हा पालकमंत्री जो रायगडचा जो तिढा आहे तो केव्हापर्यंत सुटेल, काय अंदाज? सांगितलं ना 2-3 दिवसात आता सुटायला पाहिजे। मग आपले बरेचसे जे गोगावले ते होतील आता होणं गरजेचं आहे। बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की भरतशेठ पालकमंत्री असावे।